तर आज आपण वाचूया पहिले राजे याचा 18वा अध्याय आणि 41 ते काही वचन वाचूया. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. एलिया अहाबास म्हणाला, उठ, खा, पी, विपुल पर्जन्य वृष्टीचा ध्वनी येत होत आहे. मग अहाब खाव्या प्याव्यास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेळले आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7 तास जा. 7व्या खेपीस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढगवर येत आहे. एलिया म्हणाला, अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्याच वेळाने मेघ व तुफान याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. अहाब रथात बसून इस्रायला चालला होता. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इस्रायलाच्या विशीपर्यंत धावत गेला. याकोबाचा 5वा अध्याय आणि 18 वचनामध्ये काय सांगितलं ते पण वाचा. याकोब पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला. आकाशाने पाऊस पाडला. भूमीने आपले फळ भूमीने आपलं काय दिलेलं आहे? फळ दिलेलं आहे. पाऊस आणि फळ हे महत्वाचं आहे. बोला ना, माझ्याकडे पाहा तुम्ही सगळे. चांगला नाही का भाऊ? मी चांगला आहे ना. मग काय म्हटलं? प्रार्थना आणि सॉरी, पाऊस आणि काय आहे? फळ. आता पाऊस पडलेला आहे, वारंवार पाऊस पडलेला आहे. तुमच्या अंगावर, डोक्यावर पडला, मनावर पडलेला आहे, शरीरावर पडलेला आहे. हा पाऊस काय आहे? कोण्या कोण्यात काय झालेला आहे? पडलेला आहे. आता भूमीला काय करायचं आहे? फळ द्यायचं आहे. काय द्यायचं तुम्हाला आंटी? फळ द्यायचंय. हालेलुया. तुमच्याकडून मोहाचं फळ आलं नाही पाहिजे. अजून कोणतं फळ नाही आलं पाहिजे. दुष्टतेचं फळ आलं नाही पाहिजे. पापाचं फळ आलं नाही पाहिजे. देव तुमच्याकडून आणि माझ्याकडून काय करत आहे? चांगल्या फळाची काय करत आहे? अपेक्षा करत आहे. चांगलं फळ आलं पाहिजे. हालेलुया. कोणतं फळ आलं पाहिजे? चांगलं. आज तुम्ही काम करतात, ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात, त्या काम केलेल्या ठिकाणामधून तुम्हाला मजुरी पाहिजे. तर परमेश्वर देखील सेवकाद्वारे काय करत आहे? वचनाचा पाऊस पाडत आहे. तुम्हाला रोज आत्मिक गोष्टीसाठी काय करत आहे? आत्मिक रोटी देत आहे. तुमच्यावर काय पाडलेला आहे? पाऊस पाडलेला आहे. हालेलुया. काही ठिकाणी 3.5 वर्ष इल्याने प्रार्थना केली. काय केलं बोला ना? 3.5 वर्ष प्रार्थना केली. आपण एकदाही प्रार्थना केली तर कधी कधी काय होतं? आपण वर्ष प्रार्थना करतो, थकून जातो, तर विषय काय करून टाकतो? आपण बंद करून टाकतो. पण बंद करू नका. तुम्ही ज्या वेळेस एक पावसाचं पाणी ज्या ठिकाणी पडणार आहे, तिथं उगवलं जाणार आहे. देवाचं वचन ज्या ठिकाणी तुम्हाला मी मागाशी काय सांगितलं? मत्तई 28 आणि 19 मध्ये म्हटलं, जा. तुमची आज्ञा सांगितली तुम्हाला, जर त्याला म्हणत जा 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 म्हणजे काय? घरी नका जाऊ. हालेलुया. काय दिलेलं आहे? काय पेरायचंय तुम्हाला? वचन पेरायचंय. बोला, तुम्ही पेरा. हालेलुया. शेवटची फायनल आज्ञा आहे. तुम्हाला काय करायचं? जा. जायचंय. घरीच बसून राहते. घरी एकदा खुट्याला, जसे खुट्याला बांधलेलं जनावर आहे. तुम्ही खुट्याला बांधलेलं जनावर आहे का? बोला ना, शेजारच्याला म्हणा, खुट्याला बांधलेलं जनावर आहे का? अरे तुम्हाला जायचंय. तुम्हाला कुठं जायचंय? तुमचा आणि माझा देश हा नाहीये. तुमचा आणि माझा देश आहे सियोन देश आहे. जायचं आहे. इथं आता तुम्हाला कोणाकडे जायचंय? लोकांकडे जायचं आहे. काय शब्दामध्ये सांगितलं? त्या याकोब याचा 5वा अध्याय 18 वचनामध्ये काय सांगितलंय? पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला. आकाशाने पाऊस पाडलेला आहे आणि भूमीने आपले फळ उपजविले. किती वेळेस त्याचा सेवक किती वेळेस गेलेला आहे तिथं? 7 वेळेस. 7 वेळेस गेलेला आहे. 7 वेळेस. कंटाळा आला असेल. काय लोक आहेत ना, कंटाळा येतो त्यांना प्रार्थनेला. काय ते प्रार्थनेला जातो, घरी जातोय, प्रार्थनेला जातोय, घरी जातो, काही दिसत नाही, फरक नाही पडत. प्रार्थना घेऊन गेले का तुम्ही तिथं?
Praise the Lord. हा Hallelujah. इथलची प्रार्थना घरून घेऊन जातात का तुम्ही? Yes, amen. बोला ना आंटी. Yes, हो hallelujah. बोला ब्रदर. लहान लेकरं बोला. Yes. हा प्रार्थना घेऊन जातात का? प्रार्थना घेऊन गेलाच नाही 7 वेळेस. काय करत आहे इलिया? प्रार्थना करतो. इलिया काय साधारण माणूस सेवक नाहीये. अभिषेक. हालेलुया, देवाचा माणूस म्हणतात त्याला. Praise the देवाचा Lord. माणूस. देवाचा सेवक म्हणतात. देवाचा सेवक या शब्दाचा अर्थ अभिषेक. निवडलेला व्यक्ती. हालेलुया. Praise the तुम्ही Lord. आणि मी कोणचे व्यक्ती आहे? निवडलेले व्यक्ती आहे. Praise the Lord. हो 7 वेळेस गेलेला आहे. 7 वेळेस त्याला ढगत दिसत नाहीये. शेवटी दुसरं. काही लोकांना ढगत दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. वरती पाहतच नाही, दृष्टी लावितच नाही वरती. बसतात. हालेलुया. पुढे पाहत बसतात, खाली पाहत बसतात. वरती दृष्टी लावायला तयार नाही. Yes. हालेलुया. काय करायचंय तुम्हाला मला? वरती पाहिजे. हा? वरती. वरती पाहताय, दृष्टी कुठं लावायची आहे? डोळे कुठं लावायचे आहे? वरती. आलिशाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. या तरुणाचे काय उघड, डोळे उघड. त्यावेळेस काय झालेलं आहे? त्याचे डोळे उघडलेले आहे आणि त्याला काय दिसलेलं आहे? अग्नीचे रेत दिसलेले आहे. Hallelujah. 7 वेळेस गेला, 7 वेळेस. काय घेऊन गेला? डोळे घेऊन गेला. तुम्ही डोळे आणतात का काय? आणतो. डोळे खतरनाक चीज आहे. काय? खतरनाक. हे लक्ष दे, खेळू नकोस. काय चीज आहे? खतरनाक. हातात लावी ना. खतरनाक चीज आहे. चष्मा दिलाय देवानी, 4 डोळे झालेत. हा? चष्म्याला काय व्हायना, हात लावा. काय दिलंय तिथं? दृष्टी. म्हणा दृष्टी. 7 वेळेस गेलेला आहे. तरी दिसत. काय दिसना त्याला? ढग दिसना. काय दिसना? काही लोकांना ढगत दिसत नाही. ढगाकडे पाहतच नाही वरती. वरती पहा ना तुम्ही, जा ना तुम्ही. हालेलुया. काय घेऊन जा? इलियाने केलेली प्रार्थना घेऊन जा ना तुम्ही. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने शिकवलेली प्रार्थना घेऊन जा ना Praise तुम्ही. the Lord. हो Hallelujah. परमेश्वर म्हटलं जा, येशू म्हटलं जा. अरे जायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही जाणार आहे तिथं काय उभं राहणार आहे? सैन्य उभं राहणार आहे. तिथं काय उभं राहणार आहे? लोक उभे राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. बोला हालेलुया. हा. पुढं सैन्य उभं राहिलं. आस्तीच्या आस्तीच्या खोऱ्यामध्ये. खोऱ्यामध्ये. मनाद्वारे उभं राहिलं. हेच यचकेल गेला हाडांना संदेश सांगायला गेलेला आहे. Amen. तुमच्या Hallelujah. माझ्या पुढे कदाचित हाडाचे सैन्य आहे. Praise the Lord. दृष्टी Hallelujah. तुम्हाला दिसेल, हाड्या दिसतील तुम्हाला. Yes. तुमच्या दृष्टीने ह्या इल्याने त्याच्या सेवकाला पाठवलं, त्याला काय दिसलं? ढगत दिसारा. हो तुम्हाला काय दिसत नाहीये, काही हरकत नाही. प्रार्थना घेऊन जा. Praise the Lord. Amen. हालेलुया. काय घेऊन जायचंय? प्रार्थना घेऊन जायची. प्रार्थना बंद करायची का स्टॉप करायची का? नाही करायची. प्रार्थना म्हणा, प्रार्थना स्टॉप करायची नाहीये. प्रार्थना stop करायची जायचं नाहीये. स्टॉप करायचं नाहीये. इलिया आलिशाने काय केलेलं त्याच्या देवाकडे सांगितलं. हो देवाकडे प्रार्थना केली, देवा याचे डोळे उघड. Praise the Lord. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी पण म्हणतो प्रभू यांचे डोळे उघड. Praise the Lord. Amen. अरे आमेन म्हणा, आमेन. Amen. हालेलुया. डोळे उघडले आजपासून त्यांचे. Amen. तुमचे आत्मिक डोळे पण उघडलेले आहे. तुमचे शारीरिक डोळे पण उघडलेले आहे. तुमचे आशीर्वादाचे डोळे पण काय झाले? उघडलेले आहे. कोणी उघडलेले? देवाने उघडलेले आहे. Hallelujah. मी स्वतःला साधारण समजू नका. तुमच्या आणि माझ्या भोवती अग्नीचे घोडे आहेत. Praise the Lord. Hallelujah. तुमचे घोडे उभे राहिलेले आहेत. अग्नीचे घोडे उभे राहिलेले. कोणचे आंटी कोणचे घोडे आहेत? अग्नीचे घोडे. अग्नीचे घोडे. Praise म्हणा, the Lord. साधारण नाही Amen. आम्ही. साधारण नाहीये. साधारण नाही. साधारण नाही. पण डोळे कुठं पाहिजेत? देवाकडे. डोळे या लावतात नवऱ्याकडे, बायकोकडे लावतेत. पुढकडे तिथं नाही भागात, दुसरीकडे लावतेत. तिथं भागात नाही, तिकडं 5-5 नवरे. एका स्त्रीला तर किती नवरे होते? 5 नवरे होते. काही लोकांना मनात एक आहे, विचारात एक आहे, घरी एक आहे, बाहेर एक आहे, असं सांभाळायला ठेवलेले गर्लफ्रेंड, Praise the Lord. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. प्रेज द लॉर्ड. तुमचे डोळे काय त्याच्यासाठी का? तुम्हाला लफडे करायसाठी डोळे दिलेले आहेत का तुम्हाला? तुमचे डोळे तुम्हाला एवढे सुंदर करोड्याचे डोळे दिलेले आहे परमेश्वराने. हे करोड्याचे डोळे काय करायचे? प्रार्थना घेऊन जायची आहे. करोड्याच्या डोळ्याचा वापर कशासाठी करायचा? देवाच्या सेवेसाठी करायचा आहे. Amen. Hallelujah. कितीचे डोळे आहेत ते? झोपू नका, इकडे बघा. कितीचे डोळे आहे? करोड्याचे डोळे. उभे राहा. चला. कितीचे डोळे आहेत? करोडोचे. किती रुपयाचे डोळे आहेत? करोड. अरे करोडाचे म्हणा ना, आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. आशीर्वादित डोळे. माझे डोळे आशीर्वादित
हा हे कशाला कोणाच्या बहिणीकडे पाहायला जाऊ द्यायचे डोळे Yes, yes. कशाला कोणा भावाकडे पाहायला जाऊ Yes. द्यायचे मग उठा आंटी उठू उभं राहू Pressure. कशा दुखतं का पाय बसा 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 ठीक हे डोळे कशासाठी आहेत देवाच्या देवाच्या गोष्टीसाठी गोष्टीसाठी. म्हणा ढग पायसाठी ढग पायसाठी. पायसाठी. ढग पाहतच नाही कशाचे ढग आहेत आशीर्वादाचे. मला पावसाचे ढग पावसाचे ढग म्हणा ना पावसाचे ढग पावसाचे ढग पावच्या नाही पावच्या तो ओरडतो पळा पळा तो पावच्या नाही पावच्या पावसाचे. पावच्याच म्हणतात त्याला पावसा. कावश्या कावश्या पावसा. तो कावश्या कसा ओरडतो माहितीये का पावसाक पावसा येतो. पावसा. कावश्या म्हणतात त्याला काय म्हणतात तो कसा ओरडतो ओरडून दाखव रे काव कावळ्याचा आवाज नाही पण कावळ्या काव काव कावळ्या कसा ओरडतो काव हा कुठं होतो मी काय पाहायला लावलं पावसाने भरलेले ढग पावसाचा ढग Praise the Lord. म्हणा पावसाचा पावसाचा ढग अरे बोला ना पावसाचा ढग. पावसाचा ढग. पावसाचा ढग ढग दाखवा शेजार त्याला हलवा जरा ढग दाखवा त्याला पावसाचा ढग. पावसाचा ढग आहे तुमच्याकडे काय आहे पावसासारखे आशीर्वाद आहे आमेन पावसासारखे आशीर्वाद आहे पावसासारखे ए छोटा मोठा आशीर्वाद नाहीये ओ पावसासारखे आशीर्वाद आमेन. आहे. हालेलुया. तुमच्याने माझे कोणी रोखू शकत नाही. कोणची प्रेज द ताकद लॉर्ड रोखू शकत आमेन नाही. हालेलुया तुम्ही जर एकदा जर परमेश्वराकडे पाहिलं तर परमेश्वर तुमच्यासाठी कपाटे खोलणारा प्रेज देव द आहे. लॉर्ड दरवाजे आमेन खोलणारा हालेलुया देव आहे. हालेलुया एवढासा वाटतो खूप आशीर्वाद आहे. खूप मोठा प्रेज द लॉर्ड आमेन हालेलुया काय वाटतं खूप छोटीशी गोष्ट वाटते काय गेलो बोलत आता एवढेच पैसे मला 10,000 रुपये पाहिजे होते किती पाहिजे होते 10,000 रुपये पाहिजे होते पण हजारच मिळाले अरे ते 1000 म्हणजे काय आहे 10 करोड आहे आमेन हालेलुया 10 करोड आहे आणि हे 10 करोडाचे आशीर्वाद तुम्हाला दिसत नाहीये Praise the Lord. समोरून कसे दिसणार आहे छोटेचे दिसणार आहे पण ज्यावेळी ते पडणार आहे ओ बऱ्याच आमेन हालेलुया मिळणार आहे प्रेज द लॉर्ड एवढा ढग किती जोराचा पाऊस घेऊन आला वाचा आमेन त्याच्यामध्ये. हालेलुया वाचा ना त्याच्यामध्ये हा? सातव्या खेपेस तो 44 म्हणाला- वाचा 44 सातव्या खेपेस तो म्हणाला हा. पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे इलिया म्हणाला मनुष्याच्या हाता एवढा काय येत आहे ढग इलिया म्हणाला दृष्टी प्रेस लॉर्ड काय आहे? दृष्टी 43 वचनामध्ये वाचा त्याने आपल्या चाकरात सांगितले वर चढ समुद्राकडे अरे वर जा. चढ तू कुणा चढायचं आहे वरती चढायला तयार नाही जायला तयार नाहीये सुवार्ता सांगायला तयार नाही काम करायला तयार नाही आळशीपणा घेऊन बसलेल्या घरामध्येच काय म्हटलं वरती जा वर चढ. म्हणा वरती जा वरती जा. पुढे वरती आता ढगात जायचं का काय नाही किती लोक वरती जायला तयार आहेत आमेन, हालेलुया. अरे वरती जा म्हणलं तर जायचं डोंगरावर Praise the Lord. त्याला कुठं चढायला लावलं डोंगरावर डोंगरावर. तिथं चढायला. वरती चढायला लावलं म्हणजे कशावर चढायला लावलं असं तिकडे चढायचं कशासाठी चढायचं ढग पाहणं. तुला संदेश आणायचा आहे तिथे आलेला हाता एवढं Praise the Lord. हालेलुया आमेन. वरती जा पुढे काय म्हटलं समुद्राकडे दृष्टी लाव. दृष्टी कुठं लावायची समुद्राकडे हालेलुया दृष्टी आंधळे झालेत आपली दृष्टी आपण जगाकडे लावून ठेवलेली आता दृष्टीविषयी जरा ऐकूया आपण आपली दृष्टी कुठं लावून ठेवली आपण जगातल्या गोष्टी. हा बोला ना जगातल्या गोष्टी दृष्टी. दृष्टीविषयीचं आपण एक वचन वाचूया आपण मला परत त्या दृष्टीकडे यायला सांगा तुम्ही दुसरे राजे त्याचं 6वा अध्याय आणि 17 वचनामध्ये अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा याचे डोळे उघड याचे डोळे उघड याला दृष्टी दे हा दृष्टी दे परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले हा तो पहा अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून केला असे त्यास दिसले Praise the Lord. प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया. हालेलुया कोणता राजा होता तिथं आरामाचा राजा. आरामाचा राजा कोणाला मारायला आला आलिशाला. आलिशाला हालेलुया वाचा त्याच्यामध्ये मग 8 पासून वाचा मग आरामाच्या राजाने इस्रायला बरोबर युद्ध आरंभले त्याने आपल्या सेवकाबरोबर अशी मसलत केली सेवकाबरोबर अशी मसलत केली की की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा हा तर द्यावा तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले देवाचा माणूस म्हणजे कोण आहे एलिया. ही
आलिशा आलिशा आलिशा. देवाचा माणूस म्हणजे कोण आहे? आलिशा आहे. सावध राहा. सावध राहा, अमुक ठिकाणी जाऊ नको. जाऊ नको. तिथे आरामी लोक चढाई करून येणार राजाला आहेत. सांगितलं तिकडे जायचं नाही. राजा काय करू लागलेला आहे? तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजा देवाच्या माणसाने केली देवाच्या होती. माणसाने सांगितलं. आपण तिथे असतो तर त्याने काय केलं लोक असतं? पाठवले. थोडं तिथं थांबू. आपण असतो तर काय केलं असतो? मस्त आहे. हा बोला ना सिस्टर, बोला ना. मस्त आहे. आपण असतो तर आपण म्हणलं तुम्ही राजाला कसं काय जाऊन सांगू? मी आमच्या नातेवाईकाला कसं काय सांगू? हम्म. सांगायचं तुम्ही तुमच्या नातेवाईकाला. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. काय सांगायचं? जाऊन सांगायचं. जाऊन सांगायचं. काय सांगायचं? तिथं जाऊन तेव्हा ज्या तिथं जाऊ नको. आरबी लोक काय करू राहिलेले आहे? चढाई करून येत आहेत. चढाई करून येणार आहेत. हालेलुया. हालेलुया. संकट येणार आहे तर तुम्हाला काय करायचं? संकटाविषयी सांगायचं आहे. हालेलुया. हालेलुया. दृष्टी कोणाला दिली? आपल्याला दिली. आला बोला ना माझ्या बरोबर. हालेलुया. म्हणा तुम्हाला दिली. तुम्हाला दिली. मला दिली. तुम्हाला मला दृष्टी दिली. कोणची दृष्टी? तुम्हाला मला आत्मिक दृष्टी. म्हणा आत्मिक दृष्टी आहे. दृष्टी. आणि ती दृष्टी कोणाकडे आहे? आलिशाकडे आहे. आणि आलिशा काय करत आहे? हो, ज्याचं नुकसान होणार आहे, ज्याच्यावर संकट येणार आहे. आमेन. हालेलुया. तेव्हा सांगतोय राजे तिथं जाऊ नका. तिथं जाऊ नका. Praise the Lord. तुमच्यावर लोक काय करणार आहे? हल्ला हल्ला करणार. चढाई करणार आहे. तिथं काय सांगितलं? चढाई करून आरामी लोक तुमच्यावर काय करणार आहे? चढाई चढाई करून करून येणार. 9 वचनामध्ये वाचा ना मोठ्याने. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठवले. सांगून पाठवले सावध सावध राहा. राहा. अमुक तुम्हाला अमुक मला ठिकाणी जाऊ लोकांना नको. काय करायचंय? सावध. सावध करायचं. सावध करायचं लोकांना, घरच्या लोकांना, Lord, नातेवाईकाला, भावबंधाला काय करायचंय? सावध क्रिया असो, कार्यक्रम असो, काय करायचं? तुम्हाला मला सावध करायचं. कारण की Amen. तुम्हाला आणि मला काय दिलेले? देवाने दृष्टी दिलेली आहे. Amen. कोणती दृष्टी दिलेली आहे? Hallelujah. आत्मिक दृष्टी दिलेली आहे. आंधळे नाहीये. बायबल आहे. लक्ष द्या रे, लक्ष द्या. Praise the Lord. तुम्ही आंधळे आहेत का? नाहीये. हा दृष्टी वचन कोणाकडे? आपल्याकडे. वचन तुमच्याकडे आहे. Amen. बायबल तुमच्याकडे आहे. Hallelujah. वचन तुमच्याकडे. दर संडेला तुम्ही येतात, घरी प्रार्थना तुम्ही घेतात. तुम्हाला परमेश्वराने आत्मिक दृष्टी दिली आहे. Amen. कशासाठी? तुमच्या घरच्या लोकांना तुम्हाला सावध करायचं आहे. Amen. तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला काय करायचं आहे? लक्ष दे रे. नातेवाईकाला सावध करायचं आहे. भावंडाला सावध करायचं आहे. Hallelujah. नका घेऊ द्या. मान देऊ नाही तर नका देऊ. नाही घेतलं तुम्हाला समाजामध्ये हाकलून दिलं तरी चालेल. Yes. Hallelujah. तुम्हाला घरातून हाकलून दिलं. साधू सुंदर सिंग माहितीये का तुम्हाला? Yes. शीख समाज. हा शीख समाजामधून आहे. साधू सुंदर सिंग घरातल्या बापाने त्याला हाकलून दिलं. त्याला जमिनीचा वाटा नाही दिला, काय नाही दिला. पण आज साधू सुंदर सिंग एक मोठा देवाचा सेवक आहे. Hallelujah. बर्फाळ प्रदेशामधून त्यांनी काय केलेलं आहे? सेवा केली. सेवा केलेली आहे. त्यांनी त्याच्या घरच्या लोकांना काय केलं? सावध केलं. आत्महत्या करणार होता तो. आता म्हणे मी देव मला काय सापडत नाही. आता रेल्वे खाली मी काय करणार आहे? जीव देऊन टाकतो. आणि मग त्यांनी काय केलं? मध्यरात्रीला परमेश्वराने त्याला काय केलं? दर्शन दिलं. दर्शन दिलं. आणि तेव्हापासून त्यांनी काय केलेलं आहे? हो, तो आत्मिक आंधळा राहिलेला नाही. त्याला काय मिळालं? डोळे मिळालेले आहे. Hallelujah. आणि घरच्या लोकांना काय केलं? त्यांनी सावध केलं. सावध केलं. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. तुम्हाला आणि मला काय करायचंय? सावध करायचंय. समजतंय का तुम्हाला? Yes. Amen. Hallelujah. सिस्टर समजतंय का तुम्हाला? Yes. लहान लेकरं लक्ष द्या. समजतंय का तुम्हाला? लेकरांना पण कळालं पाहिजे. Yes. हा तुम्ही व तुमच्या भावांना, बहिणीला त्यांना खेळत बसू नका. शांत काय करायचं? सावध करायचं. तुम्ही चुकीचं असलं तर काय करायचं? मम्मी करायचं पप्पाला नाही. सांगायचं, पप्पा हे तुम्ही चुकीचं करता. Yes. काय करतात? चुकीचं तुम्ही करतात. खोटं बोलतात, हे चुकीचं करतात. तुम्ही Yes. तुमच्या लेकरांनी काय करायचं? आई वडिलांना काय सांगायचंय? हे चुकीचं आहे. सावध करायचंय. तिकडे जायचंय ना. पास्टरनी काय सांगितलं? तुम्ही काय करतात? देवाचं वचन काय सांगता आणि तुम्ही काय करतात? तुम्हाला आणि मला सगळ्यांना काय करायचंय? सावध करायचा. Praise the Lord. Amen. Hallelujah. कारण की दृष्टी कोणाला दिली? आपल्याला दिली. कोणाला दिली? आपल्याला. कोणाला दिली? आपल्याला. मला दिलेली पश्चाताप झालाय व दृष्टी दिली. नाही. नाही झालं. नाही. डोळे असून पाहते. नाश झाला. नाही. डोळे असून पाहते, तांबाखू खाते. तिथं लिहिलंय कॅन्सर होईल, तरी डोळे असून काय करते? आत्मिक डोळेवाले पण. ते जादा पाहून खात. आत्मिक डोळे ज्यांना आहेत ना ते पाहून ते पण पाहून चांगले तांबाखू खा. देवाचे दास लोक सुद्धा स्टेटसला गाणे ठेवते लग्नाच्या दिवशी.
पिक्चरचे गाणे. काय गाणे? काय असं? काय असन ते पिक्चरचे गाणे. डोळे असून काय आहेत ते? आंधळे. आंधळे. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ त्यांची दृष्टी उघडलीच नाही. नाही उघडली. प्रेझ लॉर्ड. तसे आहेत का तुम्ही आणि मी? नाहीये. हा? तुम्ही आणि मी काय करायचंय? स्टेटसला सुद्धा तुमचं गाणं कोणतं पाहिजे? देवाचंच पाहिजे. देवाचंच गाणं पाहिजे. पिक्चरचे गाणे टाकून नरकाला जाईल. तुमचं बँड वाजन चांगलं टांग टांग. आत्मिक दृष्टी. वाजला पाहिजे का बँड? नाही वाचला पाहिजे. चांगल्या तू तेरा वाजतील तिथं मग. सनया वाजतील, तापे वाजतील. मग इथं लय खांदे उडीत असा असा खांदा उडीत उडवला का खांदा कुणी उडवला असेल तर बापे वागा. काय करायचंय? डोळे असून खांदे उडीत स्टेटसला टाकी देत मास्टर लोक पण. अरे किती हिशोब विचारेल Praise परमेश्वर. the Lord. हालेलुया. मग तुम्ही आंधळे असते तर बरं झालं असते. Yes. बरोबर आहे की नाही? आता कसे आहेत तुम्ही? दृष्टी दोन्ही आता. दोन प्रकारचे डोळे आहेत. मला दोन प्रकारचे डोळे. दोन प्रकारचे त्यावेळेस डोळे. त्याला मला दोन प्रकारचे दोन डोळे. प्रकारचे डोळे. असं ठणकून सांगा दोन प्रकारचे डोळे. दोन प्रकारचे डोळे. लहान लेकराला पण सांगा. दोन दोन प्रकारचे प्रकारचे डोळे. डोळे. एक शारीरिक, एक आत्मिक. कांदा उडवायचा का मग? नाही. नाही. खिडकी उघडा ब्रदर. कांदा उडवायचा का? नाही पण हा? आराधनेत डीजे दिसला तरी हा खांदा पुढे उडवायचा. आराधनेत. देवाच्या गोष्टीकडे. देवाच्या गाण्यावर खांदे उडवा. इथं नाही आवडत खांदे उडत. तिथं लय आवडत. तिथं डीजे राहतो. हा? डीजेवर मग कसा नाचल काय माहिती. कावळा होतो तिथं. कधी कधी मोर होतो. कधी कधी मग नागिन होते. कधी कधी नाग होते. बैलगाड्या पण येतात. कधी कधी बैलगाड्या पण होतो. कधी कधी काय होतं काय माहिती. काय होतं ब्रदर बोला ना. काही पण होऊ काही पण होतं. कॉक्रोच होतं तिथं. कधी कधी खेकडा पण होतो. कसे नाचतील काय माहिती. हा? अरे पण तुला ती जेवढं तू इथं एवढी करशील ना असा नाचशील ना तिथं शैतान तुला असंच धोपून काढीन ना असा. हे काठी घेणं नाचायत का धुवून काढीन ना. लय धुवून काढीन मग. त्यावेळेस मग माझी आठवणी. पास्टरनी सावध केलं होतं. हा? हालेलुया. उघडा डोळे. बघा नीट. बघा नीट. आमेन. हालेलुया. डोळे बघा नीट. तिथं पाहतात मग. उघडे डोळे बघा नीट. बघा नरकाचा दृष्टांत. नाही. जायचं का आम्हाला नाही जाणार आम्ही नाही तिथे. नाही जाणार. जाणार तिकडं. अरे जायचंय का नाही? नाही जाणार. जायचंय का? नाही. जायचं का रे? नाही जाणार. चांगलं आहे तिथं जा ना मग. नाही. खांदे उडवायला तिथं अजून डबल खांदे उडवते. काय आहे? किती खांदे उडवले जाईल तिथं? 4 पट. तिथं खेकडा आहे ना तिथं 4 पट तुला तिथं बांधून ठेवतील. अजून खेकडा बनवतील तिथं. मोर बनायचं का? साप बनायचं का? नाही. अजून काय काय ते बनायचं असं तिथं इथं बनवू नका. देवा पुढे नाचा. Praise the Lord. पुढे नाचायचंय. देवापुढे. आराधने तोंड नाही निघत. तिथं लय तोंड येतं त्यांना. हे गाणं लावा बजाव हे बजाव ते बजाव. हा हालेलुया. तू बजाव तिथं म्हणला का तुझं वाजलीच मग तुझी नरकाला मग चांगली. चांगलं बजाव तुझं तिथं चांगला तापत राहील तिथं. Praise the Lord. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही तिथं जाणार आम्ही नाही. नाही जाणार तिकडं. आम्ही सावध. आम्ही सावध आहे. सावध आहे, मला आणि आमचं दृष्टी आहे. कुटुंब पण सावध. आमचं कुटुंब पण सावध आहे. सावध आहे. सगळे सावध राहायचे. आमेन. हालेलुया. बरोबर आहे? मी सावध आहे तर तुम्ही पण सावध आहे. प्रेज द Yes. लॉर्ड. मी तुम्हाला सगळीकडे सावध करतो मी. बरोबर आहे? अलिशाने काय केलं? तरुणाचे डोळे उघडले. नाही नाही कोणाला सावध केलं? राजाला. बोला ना कोणाला सावध केलं? राजाला. राजाला सावध केलं. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. आणि काय म्हटलं पुढं? तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजा देवाच्या माणसाने केली होती हा जाऊ नको. तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला जाऊ नको तर बचाव- तिथं लोक पाठवले. असा आपला बचाव त्याने एकदा दोनदाच नव्हे तर अनेकदा केला. अनेकदा केला बचाव त्याने. यावरून आरामाच्या राजाचे मन संतापले. आरामाच्या राजाचे मन संतापले. त्याने आपल्या सेवकास बोलावून विचारले सेवकास बोलून विचारले. आपल्यातला कोण इस्रायलाच्या राजाचा पक्षाचा आहे हे हा. तुम्ही मला दाखवून देणार नाही काय? हा त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले माझे स्वामी राज असा कोणी नाही पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलाचा संदेष्टा अलिशा हा इस्रायलाच्या राजास कळवितो. हा त्याने म्हटले तो कोणी आहे? स्वयंगृहात बोलतो ते शब्द इस्रायलचा संदेश अलिशा इस्रायलाच्या राजास कळवतो. हा त्याला कळालं. त्या आत्माच्या राजाला काय कळालं? संदेष्ट सांगतो. की तो इस्रायलाचा संदेष्टा सेवक. राजाला सावध हो करतो. कोणाला सावध करतो? आरामाच्या राजाला कळालं. आमेन, हालेलुया. आरामाच्या राजाला कळालं. इस्रायलाच्या राजाला कोण सावध करतोय? हालेलुया. तुम्ही आणि मी सावध करतो ना कोणाला Yes. तरी ते कोणाला आवडत नाही. आवडत नाही. शैतानाला कळतंय का? Yes. हा? Yes. आरामाच्या राजाला कळालं.
कळालं म्हणा, आरामाच्या राजाला कळालं म्हणा, राजाला कळालं. इस्रायलच्या राजाला कोण सावध करतं? म्हणा, इस्रायलच्या राजाला इस्रायलच्या राजाला कोण सावध करतं? कोण सावध करतं? आलिशा संदेष्टा. आलीचा संदेष्टा. Praise the Lord. आमेन. तुम्ही आणि मी सावध करीत असेल तर तुमच्यावर माझ्यावर संकट आले तर घाबरू नका. काय करायचं? घाबरायचं नाही. कोणचे घोडे आहेत आपल्या भोवती? अग्नीचे घोडे. अग्नीचे घोडे, देवदूत, अग्नी वारू आहेत, अग्नी आहे, देवाचं सामर्थ्य आहे, देवाची बलाढ्य ताकद आहे. अरे शिट्ट्या बिट्ट्या काही टाळ्या बिळ्या एवढ्या टाळ आळसले, टाळ्यामध्ये पण दम नाही. हालेलुया. कोण आहे? अग्नी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला काय करायचंय? दृष्टी. सावध व्हायचं, सावध. मग त्यावेळेस बायबल मध्ये सांगितलं की आता दृष्टीविषयी या परत. 43 वचनामध्ये वाचा, 18:43. त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7 वाजा. आणखीन किती वेळेस त्याच्या दृष्टीला काय झालं? 7 वेळेस जायला लावलं. काहीच दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं दृष्टी मेन आहे. काय मेन आहे? दृष्टी. दृष्टी मेन आहे. आपली दृष्टी परमेश्वराकडे काय करायची आहे? लावायची आहे. कदाचित कधी कधी आपली दृष्टी परमेश्वराकडे नसते. पण ज्या वेळेस देवाचे सेवक प्रार्थना करतात, आलिशा सारखी देवा याची काय कर? डोळे उघड. डोळे उघड. आणि त्यावेळेस काय होतं? डोळे उघडलेले जातात. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज बायबल मध्ये त्या ठिकाणामध्ये काय सांगितलं की 7 वेळेस, किती वेळेस गेलेला आहे तो? 7 वेळेस. 7 वेळेस तो त्या डोंगरावर गेलेला आहे. त्यांनी पण त्याचं जाताना बायबल मध्ये सांगितलं, त्याच्या अगोदर त्याला पाठवायच्या अगोदर या एलियाने काय केलेलं आहे? प्रार्थना केलेली आहे. आणि त्या 42 वचनामध्ये सांगितलं, वाच रे प्रेमाला. मग अहाब खाव्या प्याव्यास वरती गेला. हा. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. Praise the Lord. मग त्याला जमिनीवर लावून आपले तोंड. गुडघ्यामध्ये घातले. हे बघा, ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना आराधना करतात, तुमची प्रार्थना तुमचे उपास मान्य होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? गुडघ्यावर यावं लागलं. आमेन. गुडघ्यावर यावं लागणार आहे. तुम्ही गुडघ्याची प्रार्थना साधी नका समजू. हालेलुया. ही गुडघ्याची प्रार्थना कशी सामर्थ्यशाली प्रार्थना आहे. हालेलुया. त्यांनी काय केलं? गुडघे टेकले आणि गुडघे टेकून त्याने मुंडकं कशामध्ये घातलेलं आहे? गुडघ्यात. कुणी दाखवेल का मला करून? तू तिथंच करून दाखव मला. तिला सांग. केलं नको ती पोरगी, काही नाही तरी करीन ती. गुडघ्यावर उभं राहा आणि मुंडकं घाल गुडघ्यामध्ये, डोकं. आता वर करायचं. त्याच्या आतमध्ये घाल गुडघ्यामध्ये. जमतं का? नाही जमत. अवघड आहे. अवघड गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण ही अवघड गोष्ट तुमच्यासाठी 3.5 वर्षाचे तुमचं जो नुकसान झालेलं आहे, ते 3.5 वर्षाचं नुकसान काय करणार आहे? तुमच्या गुडघ्यावरच्या प्रार्थनेने, तुमच्या आराधनेने व तुमच्या दृष्टीमुळे परमेश्वर काय करणार आहे? कार्य करणार आहे. साधारण प्रार्थना नाही. हालेलुया. कोणची प्रार्थना आहे? साधारण प्रार्थना आहे. आवडतो. हे 7 वेळेस जाणं. 7वा दिवस तुमच्यासाठी कशाचा आहे? आशीर्वादाचा आहे. आमेन. हालेलुया. कशाचा आहे? आशीर्वादाचा आहे. आशीर्वादाचा आहे. 7 वेळेस गेला तो, डोळे घेऊनच गेला नाही. 7 वेळेस गेला नुसता असा डोंगराकडे पाहून आला. आपण तेच करतो. 7 वेळेस इथे येतो, नुसतं डोंगराकडेच पाहून येतो. डोंगराकडे म्हणजे हिने कसे कपडे घातले, त्यांनी कसे कपडे घातले, हा कसा आहे आणि तो कसा आहे, हिने कोणची लिपस्टिक लावली, हिने कोणचा आबरू केलं, हिने कोणचा कट मारलाय याचा, हेच पाहून येतो आपण. देवाकडे पाहतो. आलिशाच्या सेवकांनी पण काय केलं? सैन्य पाहून आला. नुसता सैन्य काय पाहून आला? सैन्य पाहून आला. आपण तेच पाहतो, सैन्यच पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाशी. आमेन. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवता, विश्वास ठेवल्यामुळे बायबल मध्ये सांगितलं, विश्वासाने काय होणार आहे? डोंगर ढळून जाणार आहे. आमेन. आपण डोंगरच पाहून डोंगराकडेच पाहत बसतो, विश्वास ठेवत नाही. 7 वेळेस चक्रा मारल्या तो. किती वेळेस चक्रा मारल्या? 7 वेळेस. 7 वेळेस. Praise the Lord.
सात शब्दाचा अर्थ अजून काय काय आहे? सात गोष्टी. 7 शब्द बोलला येशू. किती बोलला शब्द? 7वा शब्द काय आहे? मी आपला आत्मा पूर्ण झाला आहे. 6 आहे. तो 6वा शब्द. 7वा शब्द मी आपला मी आपला आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. प्रेज द लॉर्ड. आज सगळ्यात महत्वाचं आत्म्याशिवाय काहीच नाही. म्हणा देवाच्या आत्म्याशिवाय काहीच नाही. हालेलुया. 7 वेळेस किती वेळेस गेलेला आहे? 7 times. 7 वेळेस गेला आणि 7 वेळेस तो उत्तर घेऊन आलेला आहे. आणि उत्तर घेऊन आलेला आहे ते उत्तर म्हणजे काय आहे? त्याला तिथं काय दिसलेलं आहे? त्याला ठग दिसलेला आहे. आणि ज्यावेळेस तो 7व्या खेपेला येत असताना मनुष्याच्या हाताएवढा किती मनुष्य काय वाचलं त्याच्यामध्ये मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येतो. 44 मध्ये 7व्या खेपेस तो म्हणाला. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहान कोण म्हणाला? येत आहे. कोण म्हणाला? एलियाचा एलियाचा सेवक. सेवक. इलियाचा सेवक एलियाला म्हणाला. इलियाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा समुद्रातून व मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वरती येत आहे. कुठून येत आहे? समुद्रातून. समुद्रातून आला. Yes. कुठून आला तो? समुद्रातून आला. बघा ना, हालेलुया. मनुष्यासारखा हा कुठून आला? समुद्रातून आला. Yes. खालीनच आला. कुठून आला? समुद्रातून आला. कदाचित तुमच्या गरजेसाठी परमेश्वर हात तयार करेल. Praise the Lord. आमेन. हालेलुया. तो हात कधी येईल हे फक्त परमेश्वराला माहिती आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? 7 दिवस उपास प्रार्थना करावा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं? 7दा जावा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? गुडघ्यावर प्रार्थना करावा लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? विश्वास ठेवावा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय बनावं लागणार आहे? सेवक बनावं लागणार आहे. हालेलुया. काय बनावं लागणार आहे? सेवक. सेवक. Yes. सेवक या शब्दाचा अर्थ सेवा करणारा. सेवा करणारा, निवडलेला, ऐकणारा. Yes. Yes. तुम्हाला जायचंय. आमेन. म्हणा शेजारच्याला म्हणा तुम्हाला जायचंय. तुम्हाला जायचंय. किती वेळेस जायचंय? 7 वेळेस. 7 वेळेस जायचं लोकांकडे. 7च्या 70 वेळेस. काय काय किती वेळेस जायचं? तितक्या वेळेस जायचंय. पण काय म्हणायला सांगितलेलं आहे? 28 ने 19 मध्ये काय सांगितलं? जाऊ. जायचंय. Praise the Lord. काय करायचंय? जायचं. जायचंय. नुसतं माहेरलाच पाळायचं नाही. तिथं सावध. नुसतं खायलाच पाळायचं नाही. सावध करायचं. लक्ष द्या, सावध व्हा. हा, नुसतं इकडं तिकडं जायचं नाही. नाही. काहीतरी कारण घेऊन जा. Yes. कोणत्या कारणाने गेला तो? हा, कारण घेऊन गेला. काय कारण घेऊन गेला? जा ढग पाहुणे. ढग पाहुणे. Praise Yes. the Lord. मनुष्याच्या हाता एवढा काय आला बाहेर? ढग बाहेर आला. हा ढग काय झालं? कुठून आलं? समुद्राच्या. समुद्रातून वर आला. समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक ढग वर आला. समुद्रामधून काय झालेला आहे? ढग वरती आला. वरती आलेला आहे. त्या ठिकाणी भरपूर जोराचा काय झालेला आहे? पाऊस झालेला आहे. आणि सगळ्या दुष्काळामध्ये जे कोणी लोक ज्यांना भाकर खायला भेटत नाही, कोणाला काय भेटत नाही, सगळे तृप्त झाले. तृप्त झाले. Praise the Lord. आणि असं समजू नका दुष्काळामध्ये परमेश्वर तुम्हाला सांभाळतो. आमेन. हालेलुया. म्हणा मला सांभाळतो, मला सांभाळतो. माझ्या घरच्यांना माझ्या सांभाळतो. घरच्यांना पण सांभाळतो. बोला ना. Praise the Lord. मला सांभाळतो, माझ्या घरच्यांना पण सांभाळतो. 17व्या अध्यायामध्ये वाचा ना. 17व्या अध्यायामध्ये दुष्काळ पडलाय परमेश्वराने. त्याच्यामध्येच पहिले राजेमध्ये दुष्काळामध्ये या दुष्काळामध्ये परमेश्वराने काय करतो? इलियाला सांभाळलं. दुष्काळ असतो तो कोणासाठी? हा, ज्या लोकांकडे प्रार्थना नाहीये, दृष्टी नाही. जे लोक गुडघ्यावर प्रार्थना करत नाही, त्यांच्यासाठी जे लोक दुष्काळ. सहभागिता घेत नाहीये, जे लोक देवाचं वचन पाळत नाही, त्यांच्यासाठी दुष्काळ आहे. हम्म. हालेलुया. म्हणा माझ्याकडे देवाचं वचन आहे. माझ्याकडे देवाचं अरे बोला ना. माझ्याकडे देवाचं वचन आहे. उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. खडे राहा, खडे राहा. माझ्याकडे देवाचं वचन आहे म्हणा. माझ्याकडे देवाचं वचन आहे. कॉलर टाईट करा पांढरी आज. माझ्याकडे देवाचं वचन हा, आहे. मला माझ्यासाठी दुष्काळ नाही म्हणा. माझ्यासाठी दुष्काळ नाहीये. शेजारच्यासाठी दुष्काळ आहे. त्यासाठी दुष्काळ आहे. पण प्रार्थना करा. शेजारच्यावर काय दुष्कर्मावर जळ पडू नका असं वचन आहे. Yes. लय लोक काही लोक वाढत चालले का किती वाढलाय तो आणि किती काय झालं असं झालं काय जाळायचं नाही त्याच्यावर. तेव्हा त्याला आशीर्वाद देतात. काय करायचं नाही त्याच्यावर? जळायचं. जाळायचं नाही. एकमेकावर पण जाळायचं नाही. भावबंधावर पण जाळायचं नाही. वाढू दे. भावावर पण जाळायचं नाही. दिरावर पण जाळायचं नाही. नाही. जावावर पण काय करायचं नाही? जळ पडायचं जाळ पडायचं नाही. Praise the आमेन. जळ हालेलुया. पडलं तर तुम्हाला दुष्काळातून जावं लागेल. Lord. Yes. किती लोक तयार आहेत माझ्या बरोबर? आमेन.
Yes. जळ फळलं तर काय करू? दुष्कर्मावर काय करायचं नाही. जळ फळायचं आणि नाही. अजून एक वचन आहे, कोणाला काय झालं तर आनंद मानू नका. Yes. मला असं वाटतं नीतिसूत्रामध्ये फास्ट मध्ये काढते. नीतिसूत्रामध्ये दुष्काळ आपल्यासाठी नाहीये. Yes. किती नीतिसूत्र नीतिसूत्र 24:17 मध्ये वाचा. तुझा वैरी पडला तर त्याबद्दल तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको. त्याबद्दल आनंद मानायचा तो नाहीये. जमीनदोस्त झाले. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही वैरी तुमचा पडत असेल, कोणाचं नुकसान झालं असेल तर आनंद मानायचा का आंटी? बोला ना. नाही. नाही. हा शेजारच्याला काय झालं तर आपल्याला लय आनंद होतो. तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन तो जमीन दोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू देऊ नको. उल्हासने आनंद नाही करायचा आपण. परत एकदा वाचा ते वचन. तुझा वैरी पडला. 23 किती? 24:17. 24:17. तुझा वैरी पडला. तुझा वैरी पडला त्याबद्दल आनंद मान. याबद्दल आनंद आनंद मानू वाटून नको. घ्यायचा नाहीये. हालेलुया. जमीनदोस्त झाल्याने तो जमीन दोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू देऊ नको. मन उल्हासू द्यायचे रे, मनाला आनंद वाटून आमेन. द्यायचा नाही. हालेलुया. उल्हासले तर परमेश्वर ते पाहिल परमेश्वर ते पाहिल, आणि त्याला ते आवडणार नाही. परमेश्वराला आवडणार नाही. बसा खाली. हालेलुया. आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवी. त्याच्यापासून देव त्या दुश्मनापासून काय करेल? क्रोध फिरेल आणि तुझ्यावर येईल तो क्रोध. मग आता तुम्ही काय सांगितलं वचनामध्ये? दुष्कर्म्यावर जळ पडू नको. ते तिथे तर आहे. आणि याच्या वचनामध्ये काय सांगितलं? वैरी पडला. तुझा वैरी. मग आता आजपासून वैर ठेवायचं कोणाबद्दल? नाही. नाही. सांगा ना, बोला माझ्याकडे बघा इकडे. नाही. शेजारच्याला म्हणून वैर ठेवायचं वैर का? ठेवायचं. वैर ठेवलं तर दुष्काळ पक्का आहे. Yes. म्हणा पक्का दुष्काळ आहे. पक्का दुष्काळ आहे. पक्का दुष्काळ झोपलाय. झोपला का? ए पक्का दुष्काळ म्हणा. मी आशीर्वाद देते. Yes. झोपायचं का? नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. काय म्हटलं? वैरी पडला तर वैरी. आनंद मानायचा. म्हणा वैरी. 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 कैरी नाही. वैरी. वैरी. कैरी म्हणलं तोंडाला पाणी आलं काय? नाही. तसंच आपलं आहे. वैरी म्हणलं का आपल्या तोंडाला पाणी येतं. हा बरं झालं, त्याचं लय भारी झालं. सेवक लोक सुद्धा आनंद करतात. मी एक ब्रदर एक पास्टर होते. मी म्हणलं पास्टर असंच झालं म्हणजे हा बरं झालं तसं झालं. मी म्हणलं असं नाही करायचं म्हणलं, असं नाही बोलायचं. असं बोलायचं नाही म्हणलं. बायबलमध्ये सांगितलं, नीतिसूत्र 24:17 मध्ये सांगितलं, वैरी पडला तर तुझा वैरी पडला तर आनंद मानू नको. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तसं आज आपल्या जीवनामध्ये आज जर आपल्याला दुष्काळ नकोय तर वैऱ्यावर काय करायला सांगितली येशू ख्रिस्ताने? प्रीती. हा का सांगितलं? देवाची आज्ञा काय आहे? वैरावर प्रीती करा. काय सांगितलं? वैरावर प्रीती करा. कुठे? त्याच्यात नाही. मत्तई नाही. मत्तेमध्ये. ठीक आहे. वैऱ्यावर काय करू नका. प्रीती करा वैरावर. प्रीती. वैऱ्यावर काय करायचं? जळ फळायचं नाही. प्रीती करू नका. नाही. असं आहे का? जळ फळू नको. वैऱ्यावर काय करायचं? प्रीती करायची. जळ पडू नका. वैऱ्यावर काय करायची? प्रीती करायची. आमेन. वैऱ्याला नुकसान झालं म्हणून आनंद करायचा नाहीये, त्याच्यावर प्रेम करायचं. आपल्याला जसं लागतं ना कशा वेदना तसंच वेदना त्याला पण होता. हालेलुया. म्हणून आनंद नाही मानायचा. कर्मी असो किंवा वैरी असो, अरे हळहळ करायची. आपल्याला काय करायची? असं नव्हतं. असं नव्हतं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी उलट काय करायचं? प्रार्थना करायची. प्रार्थना करायची. Yes. Praise the Lord. आमेन. बायबलमध्ये सांगितलं. आज आपण तिथं त्यांनी 7 वेळेस प्रार्थना केली. सातदा त्यांनी काय केलं? चक्र त्या मारलं. सेवकाला जायला लावलं. जायला गेल्यानंतर भरपूर पाऊस आला. आमेन. पण दुष्काळामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला सांभाळतो. वाचा आमेन. त्याच्यामध्ये 17वा अध्याय काही वचन. एलिया तिशबी हा गिलाद येथील उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. हा. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या उदरास मी बसतो, ज्याच्या उदरात मी बसतो त्याच्या जीविताची मी शपथ त्या घेतो, जीविताची शपथ घेऊन सांगतो की जी वर्षे आता येणार जी वर्ष आता येणार आहे. त्यात दहीवर किंवा पर्जन्य होणार नाही. हा वाचाच. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. हा. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. इथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या पूर्वेचा ओ दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्याने कुठं लायला लावलेला आहे? करिंतोळा नदी. करीतवाळाजवळ. पूर्व दिशेला.
पूर्व दिशेला. प्रेज द लॉर्ड. कोणच्या दिशेला आहे? पूर्व. हे सगळ्या दिशा आपल्या आहेत म्हणा. सगळ्या आपल्या दिशा आहेत आमेन. म्हणा. पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम, पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर आपले. दक्षिण आपले. Yes. आपले. या सगळ्या दिशा कोणासाठी? आपल्यासाठी. बोला ना आंटी. कोणासाठी? आपल्यासाठी आहे. हा, पूर्वेला गेलं तुम्ही आशीर्वाद येते. आमेन. दक्षिणेला गेलं तरी काय आहे? आशीर्वाद आशीर्वाद येते. उत्तरेला गेलं तरी आमेन. आशीर्वाद आहे. तुमचा दरवाजा पूर्वेला असो, उत्तरेला असो, दक्षिणेला असो, कुठे असो, हो तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे. हालेलुया. हर एक ठिकाणी Yes. हालेलुया. उगाच नाही सांगितलं तुझा असेल तिकडे तुझा देव, तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तुझ्या बरोबर आहे. उगाच नाही सांगितलं ज्या ठिकाणी तू पाऊल ठेवशील ती भूमी मी तुम्हाला वतन दाखवते. उगाच नाही सांगितलं बायबलच्या वचनामध्ये ज्या कामात तू हात घालशील. Praise the Lord. आता आपण कामासाठी चर्च बुडवतोय, बरोबर आहे का? मी कोणाला टोचून नाही बोलत. कामासाठी आपण लग्नासाठी बुडवतोय. कस काय येईल तुझ्या हाताला यश? नाही येणार. बोला ना. मग दुष्काळ येतो त्याच्या हातामध्ये. काय येतो? दुष्काळ. दुष्काळ येतो. तुम्ही 7वा दिवस पाळत नाहीये. म्हणून हा, दुष्काळ. हात तुमचे देवासाठी नाहीये, पाय तुमच्या देवासाठी नाहीये. आज सगळ्यात महत्वाचं की देवाची कोणची गोष्ट तुम्ही पाळत नाहीये, म्हणून तुमच्या जीवनामध्ये काय आलेला आहे? दुष्काळ आलेला आहे. दुष्काळाला काढायचा असेल तर परमेश्वराचा ऐका. आमेन. करीन तोळामध्ये यायचंय. आमेन. हालेलुया. दुष्काळातून वाचायसाठी दुष्काळातून वाचण्यासाठी करीन तोळामध्ये यायचंय. करीन तोळाने शिक्या. अरे स्टाईल करीन तोळ. का दारू बिरू पेले का काय? नाही. हातात ताकद राहिली नाही काय. करीन तोळाने. तिकडं कुणी काय दिसलं तर चापड मारायला बरोबर आहे ती ताकद. खरीन तोळामध्ये. करीन तोळाने. करीन तोळामध्ये आयुष्य आहे. आमेन. आमेन. अरे म्हणा ना. आमेन. मग तुम्ही म्हणलं तर आयुष्य आहे. Yes. Yes. तुमचं घर तुमच्यासाठी करीन तोळ आहे. आमेन. Yes. घरी प्रार्थना झाली तर बरं का, बंद झालेली प्रार्थना चालू करा. आमेन. Yes. बरं, घरी आंटीला विचारा, घरी त्यांची इथं प्रार्थना घेतो कसे आशीर्वाद आहे. करीन तोळासारखे. तरी तोळासारखे. काही काही लोकांना झाडं आहेत पण त्या झाडाला आंबेच नाही. काय काय लोकांच्या पाणी आहे पण तिथे शेतीच पिकत नाही. कमून? कारण की परमेश्वराने सांगितलेलं नाहीये, म्हणून ते आशीर्वादित नाहीये. परमेश्वराने त्याला सांगितलं करीत वळाजवळ जाय. परमेश्वर दर संडेला तुम्हाला इथे यायला लावते. परमेश्वर दर संडेला तुमच्या घरी काय घ्यायला लावते? प्रार्थना घ्यायला लावते. ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये प्रार्थना होते तिथं करीन तोळाचे काय येतात? आशीर्वाद. Praise the Lord. कावळे येतील. हालेलुया. आमेन. कावळ्याचा आवाज काढा. कसा आहे कावळ्याचा आवाज? आभी. काढा काढा ना. आभी. पहिला कशाचा आवाज काढला आपण? पावसाचा. हा, बोला ना, बोलू ना. कावळ्याचा. पहिला कावशाचा आवाज काढला. आता पावसा. हम्म. कापसाचा. बोला ना. कावळ्याचा आवाज काढा. आभी. सगळे काढू आपण, सगळे काढू. काव काव. काय? काव. तुमच्याकडे येणार आहे. आमेन. कोणाकडे येणार आहे? माझ्याकडे. पाठीमागच्याला म्हणा, शेजारच्याला तुमच्याकडे येणार आहे. तुमच्याकडे येणार आहे. देव डायरेक्ट नाही येऊ शकत. नाही, कोणाला देव नाही येऊ बोलणार? शकत डायरेक्ट. Yes. अरे पण तुम्ही तर बना कधीतरी कावळे. Yes. हालेलुया. हा, बना तुम्ही कावळे बना. Yes. नुसतेच वरडणारे पावसाने नुसतेच वरडणारे बनू नका. काय बना? कावळे बना. काय बनायचंय? कावळे. अरे बोला ना. काय बनायचंय? नुसतेच पावसावणी नको. काव 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 खाव नाही. Original कावळ्यासारखं काव. घोगरा आवाज असतो त्याचा. कसा असतो? आभी. घोगरा असतो. कसा असतो? घोगरा आवाज असतो. आमेन. पण काय घेऊन येतो? आशीर्वाद. मटण घेऊन येतो. आशीर्वाद. काय घेऊन येतो? अशी स्टाईल करा. मटण मटण घेऊन येतो. तुम्हाला मटण भेटेल खायला. आमेन. हालेलुया. मटणासारखे ब्लेसिंग मिळतील तुम्हाला. Yes. अरे आमेन म्हणा. हालेलुया. मटणासारखे ब्लेसिंग Yes. कुठं असल्यावर? करीन तोळा. करीन तो आळाजवळ. Yes. दुष्काळ दुनियाला आहे, आपल्याला दुष्काळ नाही. आमेन. मला तर दुष्काळ नाही बाबा. मला नाही Praise the Lord. दुष्काळ. मी तुम्हाला सांगतो, मला तर भरपूर खर्च आहे. पोरांचे शिक्षण आहे, काय आहे. करीन- पण मी करीन करीन तोळामध्ये खूप आमेन. मज्जा मारतो. Yes. आमेन. हालेलुया. करीन तोळामध्ये डुबकी मारतोय मी. काय करतोय? पोत आहे, Yes. थंडपणा पण घेत आहे, गार होत आहे, पाणी पण पेत आहे आणि आयतं भोजन मला येत आहे. आमेन. अरे हालेलुया. कुठे आहे मी? करीन तोळामध्ये. कोणाचं ऐकून आहे? देवाचं ऐकून आहे. हालेलुया. हालेलुया. लोकांना करीन तोळा पाहिजे. आमेन. हालेलुया. देवाचं ऐका ना मग. Yes.
देवाचं ऐकलं तर तुम्हाला पाण्यासारखे आशीर्वाद Yes, amen, hallelujah. हा, समजा हे पाणी परमेश्वर तुम्हाला फुकट प्यायला देतोय प्यायला देतोय, बरोबर आहे की नाही? कधी कधी 20 रुपयाला पण पाणी बॉटल भेटते, पण परमेश्वर तुम्हाला असं काही पाणी देतो, Yes. आत्मिक पाणी देतो, Yes. आत्मिक रोटी देतो, Yes. आत्मिक भोजन देतो, Yes. आत्मिक वचन देत आहे. Praise the Lord. त्याच्यामुळे तुम्ही आणि मी कसे आहे? आशीर्वादित आहे. तृप्त आहे म्हणा, तृप्त. तृप्त आहे, तृप्त. हालेलुया. कुठून आणत असतील होते मटण आणि भाकर? आहे ती भाकर कुठून आणत असतील सांगा ना? Yes, hallelujah. एक कावळा म्हणलेला नाहीये, कावळे कावळे. तिथं कावळे. वाचलं त्याच्यामध्ये लिहिलंय त्या ओळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे. कावळे कावळे त्या कावळ्यास आणि कावळे कावळे. 6-5 वचनामध्ये वाच. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओळा नदीत जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओळाचे पाणी तो Praise पी. the Lord. कावळे कावळे आणि कावळे. सकाळ संध्याकाळ. कावळे तरी बांधा तुम्ही. हम्म. हा कावळे बांधायला तयार आहेत का कुणी? Yes, आहे. बघा मेल्यानंतर कावळ्याची वाट पाहत बसतात, बरोबर आहे की नाही लोक? हा कावळे तरी बघा. काय बनायचं तुम्हाला? कावळे. देणारे लोक बनायचे. यस, आमेन. म्हणा काय बनायचंय? देणारे. कावळे. मांस देणारे बनायचे. मांस देणारे. Lord. काय बनायचंय? मांस. मांस सारखं. देणारे मटणाला किती मटणाला लोक हळवे असतात. कावळे. हा दिवसभर ते चिकन आणत बसते, चिकन आणते, चिकन फ्राय करते, चिकन लॉलीपॉप करते, चिकन टिक्का बनवते, चिकन काय म्हणते त्याला चिकन नगेट्स. ते लाह्याला काय म्हणते ते इंग्लिशमध्ये? टिक्का. ते लाह्या खातो ना आपण ते. काहीतरी तुम्ही बघा ना त्या KFC मध्ये भेटतं, सगळे नाटकं भेटते तिथं, सगळे चिकन खिमा की काय 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 प्रेस लॉट मटन प्रेस लॉट. कावळ्यांनी तुमच्याकडे दोन काय आहे दोन ती उत्तम गोष्ट Yes. गणित मध्ये आणा. आमेन. कुठं आणायची? गणित गणित गोळा. तुमच्याकडे काय उत्तम आहे म्हणा, तुमच्याकडे असं बोला काय उत्तम काय आहे? उत्तम आहे तुमच्याकडं? गणित सोहळाकडे आणा. गणित गोळाकडे. कुठं आणायचंय? गणित गोळाकडे. गणित सोहळाकडे कोण बसलंय? इलिया. इलिया बसलाय. हालेलुया. म्हणा इलिया बसलाय. इलिया बसलाय. सांगा, बोला इलिया इलिया बसलाय. बसलाय. गणित सोहळामध्ये कोण थांबलंय? इलिया. इलिया थांबलेला आहे. ज्यावेळेस इलिया खाणार आहे, हो ज्यावेळेस इलिया खाणार आहे, तुमच्या घरामध्ये दुष्काळ येणार नाहीये. ज्यावेळेस तुम्ही मटण आणि भाकर तुम्ही करिंथ मध्ये आणणार आहे, ज्यावेळेस तुम्ही करिंथ मध्ये घेऊन येणार आहे, एलिया तृप्त होणार आहे, तुमच्या घरामध्ये दुष्काळ नसणार आहे. आमेन. हालेलुया. काय काय लोक नुसतं करिंथ गोळामध्येच येतात, मटण घेऊनच येत नाही. मटण स्वतःच गायब करतात घरी, काम करते, सगळं करते, धंदा करते, बिझनेस करते, Yes. सगळं करते. मटण काय आणतच नाही करिंथ गोळामध्ये, इलियाकडे आणतच नाही. कमून नाही आणत इलियाकडे? आणत जा. आणलं तर काय भेटत तुम्हाला? दुष्काळ खायला नाही दुष्काळ नाही भेटणार. काही लोक म्हणतात आम्ही लय प्रार्थना करतो. अरे कशाला प्रार्थना करतो तू? मटण देव तुला देतो, मटण भाकरी तू स्वतःच खाऊन टाकतोस. हा स्वतः खाऊन टाकतोस म्हणून काय होतं? तुझ्या घरामध्ये काय आलाय? दुष्काळ. बोला ना काय आलाय? दुष्काळ. म्हणा दुष्काळ घालवायसाठी. दुष्काळ घालवण्यासाठी इलियासारखी प्रार्थना करा. इलेसारखी प्रार्थना करायला हवी. म्हणा इलियासारखी प्रार्थना. इलेसारखी प्रार्थना. त्याच्याला म्हणा इलियासारखी. इलियासारखी प्रार्थना. डोळे हळून म्हणा इलियासारखी प्रार्थना. इलियासारखी प्रार्थना. नसेल करीत तरी हा इलियासारखी प्रार्थना इलेसारखी करायची. प्रार्थना करायची. कसं करायचं? गुडघ्यावर गेला तो. कशावर गेला? गुडघ्यावर. जाना गुडघ्यावर. गुडघ्यात गुडघ्याला काही त्रास होणार आहे का तुमच्या? गुडघ्याचा त्रास निघून जाईल. आमेन. आमेन आमेन. म्हणा ना. आमेन. गुडघ्याचा काय होऊन जाईल? त्रास निघून जाईल आणि तुमची प्रार्थना झटक्यात परमेश्वर ऐकेल. आमेन. इतका पाऊस येईल ना, तो पाऊस कोण थांबू शकत नाही. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का? आता पावसावर एक आठवण आली. नोहाच्या काळातला पाऊस कोणी थांबू शकलं नाही. नाही. तो नाशाचा पाऊस होता. हम्म. कशाचा पाऊस होता? पूर आला होता तेव्हा. नाशाचा. कोणाचा नाशाचा? पृथ्वीवर. पृथ्वीवरच्या लोकांमध्ये जुलूम माजला होता म्हणून परमेश्वराने पाऊस आणला. नाशाचा आणि पाऊस. पावसामुळे जमिनीतून झरे फुटलेला आहे. आणि त्या पावसामुळे काय झालेलं आहे? लोक काय झालेलं आहे? मरण पावलेलं आहे. पण त्यामध्ये कोण वाचलेला आहे? नोहा, त्याचे मुलं वाचलेले आहे, त्याच्या सुना वाचलेल्या आहे. आमेन. हालेलुया. कशामुळं? परमेश्वराने त्याला सांगितलं नाव बनव. Praise the Lord. दारू बनवला,
तारूमध्ये तुम्ही वाचले जाणार आहात. आमेन हालेलुया. म्हणा तारूमुळे वाचले जाणार तारूमुळे आहात. वाचले जाणार आहे. करिंत ओळमुळे वाचले जाणार आहे. ओळमुळे वाचले दुष्काळ जाणार आहे. नसणार आहे. दुष्काळ नसणार. मटण भेटणार आहे. मटण भाकरी भेटणार. भेटणार आहे. सगळं भेटणार. तारूमध्ये काय भेटणार आहे? सर्व काही. मटण भेटणार आहे. आमेन. भाकरी भेटणार आहे. Praise the Lord. अनेक प्रकारचे ब्लेसिंग मिळणार आहे. आमेन हालेलुया. असं माझ्या डोक्यात आलं होतं. मला देवानी शेळ्या दिल्या 2. त्या शेळ्याला इथं आणून बांधावं का काय प्रार्थनेसाठी, असं आलं होतं माझ्या डोक्यात. Praise the Lord. कुठं आणायचे जनावर? देवाच्या मंदिराकडे. मंदिरामध्ये आणा. बांधा बाहेर, नाही तर मंदिरामध्ये कुठतरी इकडे बांधा. मंदिरामध्ये दशमांश आणा जनावरांचा. काय करा? Hallelujah. आणा. तारूमध्ये कोण बसलेलं होतं? सगळे प्राणी सगळे बोला ना, काय होतं? सगळे जनावर. अरे जनावरांना आणा ना म्हण. Hallelujah. 28-19 मध्ये काय सांगितलं मत आहे? जा जा. आणि संपूर्ण सृष्टीला. जनावरांना आणा. Yes. नोहा गेला. कळतंय किती रेंज आहे का? रेंज Yes. गेली. Hallelujah. रेंज टावर आहे का? गेलाय रेंज टावर. हा नोहा काय होतं? नोहाने काय केलं? गेला. सांगितलं. जा गेला. लाकडं घेऊन आला. गोपेर लाकडं घेऊन आला. डांबर घेऊन आला. काय काय घेऊन आला. सगळं. त्याच्या सुनांनी बांधायला मदत केली. मुलांनी बांधायला मदत केली. लोकांना सांगितलं या या या. ऐकलंच नाहीये. काही जनावराला सांगितलं, ऐकलं नाही. त्याच्यामुळं काय झालेलं? सगळे लोक छाडून मेलेले आहेत. हालेलुया हालेलुया. तुम्हाला मला जायचंय. यस जनावरांना आणायचंय. यस कशासाठी? त्यांचं इथं आल्यानंतर दुष्काळ जाईल. यस आमेन इथं आल्यानंतर त्यांना उत्तम प्रकारची भाकर भेटेल. आमेन. उत्तम प्रकारचं काय भेटेल? पाणी भेटणार आहे. पण आपण जातच नाही. आपणच पाणी पित बसतो. पाण्याची मजा आपणच घेत बसतो. मटणाची मजा आपणच घेतो. घरीच खातो. इथं आणतच नाही. आतापर्यंत एकच सिस्टर आहे, ते आणतात मटणाचं जेवण मला आणतात. बाकी कुठून इथं आलं नाही घरपोच मला. तुम्ही घरी करतात ती गोष्ट वेगळी, पण कुठं आणायचंय? करिंतोळामध्ये. मटण घेऊन कुठं यायचंय? करीन तोळा. स्वतःला बनवता येत नाही ना, हॉटेलमधून घेऊन या. तुम्ही मटण पेरताल तर तुम्हाला काय भेटल? मटणच उगवल. तुम्ही काही हात हलवीत येताल तर हात हलवीत जातात. कसं यायचं? हात काय करायचं? देवाच्या दारात. बायबल मध्ये नाही. सांगितलं, तू देवाच्या मंदिरात जातोस, रिक्त हाताने जाऊ रिकाम्या हाती जाऊ नकोस. नाही. म्हणा, तू देवाच्या मंदिरात जातोस. देवाच्या देवाच्या मंदिरात मंदिरात जातो. जातोस. पहा रिकाम्या पहा हाताने इकडे जायचं. पहा, लक्ष द्या. हात कर, रिकाम्या हाती जाऊ नको. रिकाम्या हाती नको हे जाऊ. हातात तू रिकामी यायचं नाही म्हणा. हे आता रिकामं यायचं नाही. हे चोर भामटे हात असतात काही काही लोकांचे. रिकामे तर हात म्हणते काही नको घेऊ. नोटा खिशात हात घाला बरं, तुम्हाला लगेच 500ची नोट कळत टांग. अरे हा 500ची नको द्यायला. लगे मोठी नोट लगे टिकडी टिकडी लगे. काय करायचं? पोळा नजीक घेऊन यायचं मटण मोळामध्ये हात कसे आणायचे? घरून. भरून. काय करायचं? कावळे कसे रिकाम्याच येत होते का? नाही. तिकडूनच खाऊन येत होते का? नाही. कावळा तर किती डेंजर प्राणी. सगळं त्याला हलकट. सडलेलं विडलेलं सगळं चालतं. सगळ्यात हो. हा? हलकट प्राणी. तसे आपण हलकट आहेत का? हम्म. नाही. बोला ना, आपण हलकट आहे का? नाही. देव तुम्हाला देतो. आणि मग काय म्हणतो? आम्ही प्रार्थना केली. काही असे कावळे आहेत. नाही. गेले तिथून निघून ते काय लगेच शायनिंग मध्ये यायचे पुढे. आम्ही प्रार्थना केली आणि बरं वाटायला लागलं. अरे कावळ्या म्हणा, कावळ्या अरे कावळ्या. तुला परमेश्वराने द्यायला तुला सांगितलं ते परमेश्वराने मटण. द्यायला सांगितलं ना. भाकर भाकर. कुठं? कुठं? ओळ्यामध्ये आणायला लावली. तूच खाऊन घे. आणि तू कुशल स्वतः खाऊन येतो आणि म्हणतो देवाने मला दिलं. नाही. हा, देवाने काय तुला दिलं का ते? तेव्हा नाही. इथं इल्याकडे आणायचं आहे. हम्म. देव जर तुम्हाला चांगलं उत्पन्न देतो, तुम्हाला तुमच्या झाडाला फळं देतो, काय देतो, तुम्ही त्याचा दावाबागी ताणलं पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. तुमचा पगाराचा भाग तुम्ही ताणला पाहिजे. Yes. घरीच पाळकाला नाही बोलवायचं. पाळकाला घरी येऊन तुम्ही बोलून देत असल तर तो आशीर्वाद नाहीये. Praise. तुम्ही मंदिरामध्ये आणा. आणायचं. तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं, तुम्ही नंतर वाचा मला की 3, 8, 10 मध्ये वाचा. तुम्ही अवघा सगळा दशमस पुढे आणायचा आहे. भांडारात आणायचं. भांडारामध्ये आणायचंय. भांडार म्हणजे काय? ओहोळ. ओळ. अरे ओळ म्हणा ना. ओहोळ. ओळ. ओहोळ. ओहोळ. काय आहे? ओहोळ. ओहोळ. ओळ समजला का किती लोकांना? बोळाजवळ कोणी जायला लावलं? परमेश्वराने. देवाची बोला ना. आज्ञा झाली ती. आज्ञा केली कोणी सांगितलं? परमेश्वराने. परमेश्वर सांगतो. Yes. मग ओळाजवळ मला असं वाटतं, मी अशी कल्पना करतोय, तिथं ते इल्याच बोललेले, पण ओळाजवळ काही माणसं पण आले असतील ना, देवाचे माणसं, काही लोक.
असतील का नसतील? सगळे हा, त्यांना भेटलं का नसेल ते उपाशी राहिले असतील का? नाही. जे लोक इथे येतात ते कधीच उपाशी राहणार नाही. आमेन. Yes, amen, hallelujah. जे लोक देवाची आज्ञा पाळतात ते कधीच उपाशी राहणार आमेन. नाही. आमेन. जे लोक देवाचे वचन फॉलो करतात त्यांच्या जीवनामध्ये कधीच दुष्काळ पाहायला आमेन, भेटत hallelujah. म्हणा, दुष्काळ नाही आमच्या जीवनात. आमच्या जीवनात दुष्काळ नाहीये. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व दुष्काळ पश्चिम नाहीये. दक्षिण उत्तर कुठंच दुष्काळ दिवसा नाहीये. सूर्याची रात्री दिवसा चंद्राची सूर्याची बाधा बाधा नाहीये. नाहीये. आम्हाला बाधा होणार तुम्ही नाही. दिवसा पण उपाशी नाही राहणार, रात्री पण आमेन, उपाशी नाही राहणार. hallelujah. चंद्र पण तुमचा काय बिघडू शकत आमेन, नाही. आमेन, आमेन, hallelujah. काहीच करू शकत नाही. म्हणा, चंद्र पण काय करू शकत नाही चंद्र पण काय करू शकत आणि नाही. सूर्य पण काय करू सूर्य शकत पण काय करू नाही शकत नाही. आणि दुष्काळ पण काय करू दुष्काळ शकत पण काय नाही. करू शकत नाही. येशू येणार तुम्हाला घेऊन येशू जाणार येणार म्हणजे आम्हाला जाणार. घेऊन जाणार. आमेन, hallelujah. किती लोक जायला तयार Praise आहेत? the Lord. हा? Hallelujah. आजार येऊ, टेन्शन येऊ, नाहीतर काय येऊ, म्हणा मला येशू घेऊनच जाणार आहे. येशू मला घेऊन जाणार आहे. हालेलुया. Hallelujah. पण कधी कधी दावीद पण काय म्हणतो, प्रभू एवढं लवकर मला घेऊन नको जाऊ. कमन घेऊन नको जाऊ, सेवा करायची. मला सेवा करायची. Hallelujah. कधी कधी आपल्याला असं वाटतं मरणासारखी परिस्थिती, तर त्यावेळेस म्हणा, प्रभू सेवा मला करायची. घेऊन नको जाऊ वेळेच्या अगोदर. Yes. मला तुझी काय करायची आहे? सेवा करायची. सेवा करायची. Praise the सेवेसाठी Lord. काय Amen. करा? Hallelujah. आयुष्य मागून घ्या. इतक्या राजाने काय केलेलं आहे? ओ, त्याला मरणार होता, पण त्याला प्रार्थना केलेली आहे. भिंतीकडे प्रार्थना केल्यामुळे काय झालं? 15 वर्ष त्याचं आयुष्य वाढलेलं आहे. Amen. Hallelujah. तुमची आणि माझी गुडघेवरची प्रार्थना, आयुष्य वाढव. अनेक प्रकारची प्रार्थना, पाऊस बंद पण करते, पाऊस खोलते पण, आमेन. आणि आयुष्य पण काय करते? वाढवते. Praise the Lord. Amen. Hallelujah. मरायला कोणाला नाही आवडत? किती वाटते मारायची? मृत्यू सोडीशीच वाटत नाही, सोडीशीच नाही वाटत. अरे बाबा, तर जावं तर लागणारच आहे ना, Yes. कशाला चिंता करायची? Yes. Amen. Praise the Lord. मग काय करायचं? सावध व्हायचं. सावध व्हायचं. स्वतः सावध व्हायचं. अलिशाने कोणाला सावध केलं? राजाला. इस्रायलाच्या राजाच्या राजाला. राजाला. तुम्हाला पण तेच करायचं आहे. Praise the Lord. ठीक आहे, म्हणा आजपासून कुठलाही दुष्काळ नाही. आजपासून कुठलाही दुष्काळ म्हणजे जीवनात आशीर्वादाची रेल आशीर्वादाची रेलचेल आहे. वचनाद्वारे देवा तुम्हाला आमेन. मला आशीर्वाद करू.